गोष्ट 1996 सालची. कल्याण मतदारसंघाच्या जागेसाठी बाळासाहेब ठाकरेंनी आग्रह धरला होता, पण ही जागा भाजपच्या ताब्यात असल्यानं लालकृष्ण अडवाणींनी ती देण्यासाठी नकार दिला. त्यानंतर बाळासाहेबांनी कमळाबाईला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य केलं. अडवाणी यांना याचा नेमका अर्थ कळला नाही, पण प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मात्र तो लगेच लक्षात आला. त्यानंतर हे दोन्ही नेते मातोश्रीवर बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेले, पण तब्येत बरी नसल्याचं कारण देत बाळासाहेबांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. त्यानंतर अडवाणी बाळासाहेबांच्या भेटीसाठी आले, त्यांनाही 3 दिवस थांबण्यात आलं. तोवर अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले, जे 13 दिवसांचं सरकार होतं. वाजपेयी मातोश्रीवर आले तेव्हा कुठं माझी तब्येत आता सुधारली आहे असं म्हणत बाळासाहेबांनी त्यांना थेट भेट दिली. बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला कशी अद्दल घडवली याचा हा किस्सा त्यावेळी चांगलाच रंगल्याचं ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी माध्यमांना सांगितलं होतं. त्यामुळे यातून आता तुम्हाला कळलंच असेल की ठाकरे कुटुंब हे भाजपसाठी महत्वाचं आहे. पण कशासाठी, याचं नेमकं कारण काय? यावेळी ही महाराष्ट्राची भाजपची समीकरण महाराष्ट्रातल्या ठाकरे या नावाभोवती फिरणार का? फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यापैकी एक किंवा दोघांना घेऊन सत्ता स्थापन करणार का? जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्रात आतापर्यंत दोनदा भाजप सत्तेत आलंय. पहिल्यांदा 1995 मध्ये आणि दुसऱ्यांदा 2014 मध्ये. या दोन्ही वेळेला भाजपला सत्तेत येण्यासाठी ठाकरे कुटुंबाची गरज पडली. 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा, तर 2014 मध्ये उद्धव ठाकरेंचं समर्थन मिळाल्यानंतर भाजप सत्तेत आलं. आता 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी ठाकरे कुटुंबियातील राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या विरोधात रान उठवलंय. सत्तेत येण्यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर करू पाहत आहे का, असेही प्रश्न याकडे पाहिल्यावर महाराष्ट्राच्या डोक्यात येतात. कारण एकीकडे मनसे ही भाजपची बी टीम आहे असे अंदाज लावले जात आहेत, दुसरीकडे भाजप हिंदुत्ववादी आहे आणि राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष सुद्धा हिंदुत्ववादी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ठाकरे या नावाचा ब्रँड आहे, क्रेज आहे आणि मराठी लोकांमध्ये ठाकरे हे नाव फेमस आहे. भाजप शिवसेनेची पहिल्यांदा 1984 मध्ये युती झाली, पण इंदिरा गांधींच्या मृत्यूमुळे या युतीला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर 1989 मध्ये पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यावेळी मात्र दोघांच्या जागांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. 1995 मध्ये भाजप सेना युती सत्तेत आली. या निवडणुकीत शिवसेनेला 73 आणि भाजपला 65 जागा मिळाल्या. या युतीच्या सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्री पद आणि भाजपला उपमुख्यमंत्री पद मिळालं. 1988 आणि 1989च्या दरम्यान भाजपनं राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला. तोवर बाळासाहेबांनी त्यांची हिंदुत्ववादी प्रतिमा निर्माण केली होती. त्यामुळे मग भाजपला ठाकरेंची गरज पडली. पुढे 1999 पासून 2014 पर्यंत राज्यात आघाडीचं म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलं. 2014 मध्ये मात्र संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला प्रचंड यश मिळालं. मोदींचा करिश्मा आणि काँग्रेस विरोधी वातावरण यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी भाजपनं जास्तीच्या जागांची मागणी केली, पण शिवसेनेला ही मागणी मान्य नव्हती. त्यामुळे मग हे दोन्ही पक्ष आपली इतक्या वर्षांची युती तोडून एकमेकांविरोधात आणि स्वबळावर निवडणूक लढले. निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यावर भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं सभागृहातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे बहुमताचा आकडा खालावला. त्यामुळे राज्यात भाजपचं अल्पमतातलं सरकार सत्तेवर आलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीमधील सरकार महाराष्ट्रात दुसऱ्यांदा अस्तित्वात आलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना भाजपपेक्षाही कमी जागांवर लढली. कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींचा करिश्मा चालला आणि भाजपला देशात 300हून अधिक जागा मिळाल्या. त्यामुळे मग 2019च्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच शिवसेनेनं भाजपशी युती केली. भाजप 164 तर शिवसेना 126 जागांवर निवडणूक लढली. यात भाजपनं 105 तर शिवसेनेनं 56 जागा जिंकल्या. निकालानंतर सत्तेत समसमान वाटा आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री पद या मागणीवर शिवसेना ठाम राहिली, पण मुख्यमंत्री पदाबाबत कुठला शब्द दिला नव्हता असं सांगत भाजपनं सेनेची मागणी फेटाळली. त्यानंतर मग शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या पुढचं तर तुम्हाला सगळंच माहित आहे. उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आले तेव्हा त्यांच्यावरती जोरदार टीका झालेली आपल्याला दिसून येते. अर्थात देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे उद्धव ठाकरेंवरती ताशेरे ओढत असले तरी सुद्धा एक नक्की आहे की भाजपला ठाकरे हा ब्रँड त्यांच्या सत्ता स्थापनेसाठी लागतोच.
मग आता उद्धव ठाकरे सोडून ते राज ठाकरेंची साथ देणार का? कारण त्यांनी अमित ठाकरेंना आधीच माहीममधून सपोर्ट दिलेला आपल्याला दिसून येतोय. तिथे जरी शिवसेनेचे सदा सरवणकर असले तरी सुद्धा भाजपनं अमित ठाकरेंना सपोर्ट दिलाय. त्याचप्रमाणे माहीम शिवाय शिवडी येथे मनसेच्या बाळा नांदगावकर यांना भाजपने सपोर्ट केलाय. मग हे सगळं कशासाठी? तर अर्थात प्राथमिक अंदाजानुसार हे सगळं राज ठाकरेंना आपल्या गोटात घेण्यासाठी चाललेलं दिसून येतंय. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राही भिडे यांच्या मते मराठी आणि हिंदुत्वाचा ठाकरे कुटुंब पहिल्यापासून उदो उदो करत आहे. आमचं हिंदुत्व भाजपपेक्षा वेगळं आहे असंही ठाकरे म्हणतात. त्यामुळे मग हे वेगळं हिंदुत्व आणि मराठीचा लाभ मिळू शकतो हे लक्षात ठेवून भाजपला ठाकरेंची गरज पडते. सध्या उद्धव ठाकरे दूर गेल्यामुळे भाजपनं राज ठाकरेंना जवळ केलं आहे. महाराष्ट्रात एकट्यानं सत्ता आणणं शक्य नाही हे भाजपला ठाऊक आहे. म्हणून भाजपनं राज यांच्या मागे संपूर्ण ताकद लावली आहे. याचा कितपत फायदा होतो ते भाजपला बघायचं आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांना मराठी भाषिक लोकसंख्येमध्ये विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकण विभागातील शहरी भागात जोरदार आवाहन आहे. त्यांच्या स्थानिक आणि सांस्कृतिक संबंधांनी त्यांच्यामध्ये मराठी मत एकवटण्याची क्षमता आहे, जी भाजप स्वबळावर मिळवण्यासाठी संघर्ष करू शकते. यापैकी एकाशी युती केल्याने या लोकसंख्येमध्ये भाजपची पोहोच मजबूत होऊ शकते. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण या उलट शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे हे स्थानिक पक्ष आहेत. आता हे स्थानिक पक्ष असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्रावरती जास्त होल्ड आहे. यामुळेच महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी भाजपला या स्थानिक पक्षांची गरज पडते आणि त्यातही ठाकरे नावाभोवती वलय त्यांना स्ट्रॉंग सपोर्ट मिळवून देतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही राजकीय करिश्मा धारण करतात, जे विशिष्ट मतदार गटांना प्रतिनिधित्व करतात. राज हे त्यांच्या मजबूत वक्तृत्व कौशल्यासाठी ओळखले जातात आणि ते प्रभावीपणे गर्दी जमवू शकतात. तर उद्धव यांच्याकडे बाळ ठाकरेंचा वारसा आहे, ज्यामुळे शिवसेनेच्या जुन्या समर्थकांमध्ये विश्वासार्हता आणि निष्ठेची भावना आहे. या प्रस्थापित स्थानिक नेतृत्वाचा भाजपला फायदा होऊ शकतो. भाजप सध्या एकनाथ शिंदे यांच्या सेनेच्या गटाशी भागीदारी करत असताना उद्धव किंवा राज यांच्या तुलनेत शिंदे यांची मराठी मतपेढी मर्यादित आहे. विभाजनानंतर शिंदे यांचा गट अजूनही तळागाळात आपलं अस्तित्व निर्माण करतायत आणि शिंदे यांचा पाठिंबा अपुरा ठरल्यास व ठाकरे यांच्याशी युती केल्यास भाजपची स्थिती मजबूत होऊ शकते. आता यावर जर उद्धव ठाकरेंची भूमिका पाहायची ठरवलं तर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची काहीही वैयक्तिक दुश्मनी नसल्याचं सांगितलं आणि शिवसेनेची बाजूच महाराष्ट्राच्या समोर आली. शिवाय असंही म्हटलं जातंय की उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस याबरोबर जाऊन चूक केली, कारण तिथे त्यांना विशेष असं स्थान नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर जर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंविषयी बिघाडी झाली तर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात आणि जर महायुतीला मतं जास्त असतील तर ते सत्तेसाठी पुन्हा एकदा भाजपशी युती सुद्धा करू शकतात. असं जर झालं तर महाराष्ट्रात कदाचित भाजप आणि उद्धव ठाकरे किंवा भाजप आणि राज ठाकरे किंवा भाजप आणि दोन्ही ठाकरे अशी ही सत्ता स्थापन होऊ शकते. कारण आता इतकं मात्र नक्की की महाराष्ट्राच्या राजकारणाचा काहीही भरोसा राहिलेला नाही. याबाबत तुम्हाला काय वाटतं? यंदा विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या गुपचूप भेटीची बातमी ही खरी ठरणार की अफवाच राहणार? जर विधानसभेत मनसेला चांगली मतं मिळाली तर मनसे ही भाजपला सपोर्ट करणार का? भाजप मनसेच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.